स्टार्ट. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी खूप हेल्दी पोळी अशी चटणीची रेसिपी दाखवत आहे. त्यासाठी सर्व जिन्नस एकत्र करून घेतले. ओके, तर ही जी पोळी आणि चटणी म्हणजे साऊथ इंडियामध्ये याला पोळी म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये आपण कढीपत्त्याची चटणी म्हणू शकतो. तर साधारण मी 2 मोठी अशा कोथिंबीर म्हणजे कढीपत्त्याची पानं घेतलेली छान, कारण की चटणी खूप प्रमाणात बनवतो आम्ही. ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. साधारण 5 ते 7 सुक्या लाल मिरच्या आहे. 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी. चवीनुसार मीठ लागेल आपल्याला. स्वादासाठी आपल्याला जिरे लागेल. साधारण मी 1 मोठा चम्मच जिरे घेतलेले आणि 2 मोठे चम्मच आपल्याला चिंच लागेल. तर चिंचानी छान चव येते, त्यामुळे चिंच घेतलेली. तुमच्याकडे आमसूल असेल तुम्ही आमसूलही वापरू शकता किंवा आमचुराची पावडर असेल तर तीही टाकू शकता. आता हे चांगलं मॉइश्चरायझरला उडू द्यायचं, तोपर्यंत भाजून घ्यायचे ते पानं, म्हणजे तुमची चटणी ही खूप दिवस टिकते. या पद्धतीने असा आवाज येतो आणि तो मॉइश्चर किती छान भाजलं जाते. तर आपण 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे ते. मी बोलू नको, आवाज नको करू. तर पाणी छान भाजून घेतलेली आता मी काढून टाकते. या सेम कढईमध्ये मी सुरुवातीला मिरची टाकून घेतली आणि लसणाच्या पाकळ्या साधारण छान भाजून घ्यायचं. साधारण 1 ते 2 मिनिटं. मिरची आणि लसूण छान भाजून झालेली, त्यामध्ये साधारण 1 मोठा चमच जिरं घालायचं. जिरंही छान भाजून घ्यायचं. आता गॅस बंद. जळलं नाही पाहिजे, जास्त नाही बघत. छान भाजून झालेले आणि सगळं एकत्र करून हे सर्व जिन्नस ना मिक्सरला लावून घेऊया मस्त. ही फुटाण्याची डाळ, पुन्हा ओके. तर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेतले. आता झाकण लावून घेऊया आणि चला मिक्सरला फिरून घेऊया. तर बघू शकता किती छान झालेली. या पद्धतीने बारीक दळून घ्यायची. का सुंदर अप्रतिम असा वास येतोय ना, सुगंध सुकर पसरला. चला आता एअरटाईट कंटेनरमध्ये आता भरून घेऊया आपण.